च्या क्षेत्राला नवीन दिशा देण्याचं काम अमित भाईंनी केलं। या देशामध्ये सहकाराचं महत्त्व ओळखून भारताचे प्रधानमंत्री माननीय आपले नरेंद्र मोदीजी यांनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदा सहकार मंत्रालय तयार केलं आणि त्या मंत्रालयाची जबाबदारी माननीय अमित भाईंना दिली। आणि जे साखर क्षेत्रात काम करतायत, जे शुगर इंडस्ट्री चालवतायत, ते लोक ही गोष्ट निश्चितपणे कबूल करतील, गेल्या 10 वर्षांमध्ये जागतिक व्यवस्थेमुळे आणि जागतिक बाजारपेठेमुळे आमच्या साखर उद्योगावर लागोपाठ संकट आली, पण या प्रत्येक संकटामध्ये माननीय अमित भाई माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आपल्या सहकार क्षेत्राच्या आणि साखर उद्योगाच्या पाठीशी उभे होते आणि म्हणून आज आपला उद्योग या ठिकाणी टिकलाय। मग या ठिकाणी MSPचं ऑपरेशन असो, या ठिकाणी सॉफ्ट लोन असो, या ठिकाणी 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स रद्द करणं असो, या ठिकाणी इथेनॉलचं ब्लेंडिंग असो, या ठिकाणी CBG असो, वेगवेगळ्या पद्धतीनं सहकारी कारखान्यांना कशा पद्धतीनं मदत करता येईल याचे अनेक उपाय हे माननीय अमित भाईंनी तयार केले। आणि एवढंच नाही तर सहकाराच्या क्षेत्रामध्ये आपल्या प्राथमिक कार्यकारी ज्या सोसायट्या आहेत याही मजबूत करून गावामध्ये सहकार रुजला पाहिजे, याकरता 17 प्रकारचे उद्योग हे आपल्या या पॅक्सला देण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं। आज सहकाराचं क्षेत्र हे इतक्या उद्योगांकरता खुलं झालंय आणि हे करत असताना NCDCच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचं कर्ज हे देखील सहकाराच्या क्षेत्रामध्ये उद्योग उभे राहावेत आणि लोकांच्या हाताला काम मिळावं याकरता माननीय अमित भाईंनी या ठिकाणी दिले। आणि या सहकार क्षेत्राकरता अमित भाईंनी ज्या योजना तयार केल्या आहेत, आत्मनिर्भर भारताकरता आत्मनिर्भर सहकार क्षेत्र अशा पद्धतीनं आज या सगळ्या योजना तयार होत आहेत, ज्यातनं देशाचंही भलं होणार आहे, शेतकऱ्यांचंही भलं होणार आहे आणि उद्योगाचंही भलं होणार आहे। अशा पद्धतीचं कार्य अमित भाईंच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि म्हणून मी त्यांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो। आणि विशेषतः आज या ठिकाणी मी आलो असताना माननीय खासदार साहेब आणि माननीय आमदार साहेबांनी एक महत्त्वाची अपेक्षा ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। कारण मागच्या वेळेस मी आलो त्यावेळेस यांनी मला इथल्या पाणी पुरवठा योजनेची घोषणा करायला लावली। घोषणा तर मी करून टाकली, मी आणि शिंदे साहेब चिंता करत नाही, आम्ही पैशाची चिंता करत नाही, कशाचीच नाही, घोषणा करतो। पण प्रश्न आला पाणी द्यायचं कुठनं, यांना म्हटलं तुम्हीच सांगा बाबा द्यायचं कुठनं। पण मला अतिशय आनंद आहे, रविवारी आमदार साहेब आणि खासदार साहेब हे माझ्याकडे आले आणि त्यांनी माझ्यासमोर एक प्रेझेंटेशन केलं। कोणाचाही वाद होणार नाही, कोणाचंही पाणी पळवणार नाही, कोणीही मध्ये येणार नाही, अशी एक नवीन योजना त्यांनी शोधून काढली। शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड या ठिकाणी ही योजना आता आपण तयार करणार आहोत। आणि म्हणून आजच शिंदे साहेब आणि मी या ठिकाणी आम्ही घोषणा करतो की आपल्या इचलकरंजी शहराकरता पिण्याच्या पाण्याकरता 2051 सालापर्यंत इचलकरंजीला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड इथल्या योजनेतनं देण्यात येईल। आणि त्याकरता जेवढा निधी लागेल तो सगळा निधी राज्याचं सरकार या ठिकाणी देईल, हा विश्वास देखील मी आपल्याला देतो।